हाय गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम मार्शस घाट. आज आम्ही आलेलो आहे मार्शसमध्ये आणि इथून जो व्ह्यू मिळतो तो इतका सुंदर आहे आणि अप्रतिम आहे. गाड्यांचा आवाज नाही, शोर शराबा नाही, एकदम मदर्स नेचरच्या कुशीत आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही बघा आमचा नजारा तिकडे. एवढं शांत वातावरण आपल्याला मुंबईत तर भेटणार नाही, पण इथे जे काही आम्ही एक दिवस थांबलो ते एक नंबर वातावरण आहे. आणि ही आहे स्टेअर्स छोटीशी, जी चालत चालत आपल्याला जायचं आहे. इथे मस्तपैकी बाग बगीचे बांधलेले आहेत, गावासारखं आहे, त्यामुळे एकदम नेचरचं फील येतं आणि खूपच सुंदर वातावरण आहे. असं वाटतं की कुठे जाऊच नाही, इथेच थांबावं, असं हे छान निसर्गरम्य वातावरण आहे. इकडे तुम्ही बघाल तर स्विमिंग पूल आहे, तिथे एक टपकं बनवलेलं आहे छोट्या मुलांसाठी. तिथे हॉर्स राईड पण आहे, भरपूरसे डक्स पण आहेत. ते मला वाटतं गारटले त्यामुळे घरामध्ये असावे, आय थिंक सो. आणि असं वरती तुम्ही चालत चालत गेला तर इथे मस्तपैकी अशी कलरफुल टायर्स बनवलेले आहेत. हे बघा, इथे तुम्ही फोटो क्लिक करू शकता. आणि हे वरती जो रस्ता जातो आहे तो जातो आहे वॉटरफॉलसाठी. ती आमची रूम आहे, ती बघा आहे ना एकदम बंगल्यासारखं फील. इकडे तुम्ही टायर्स वरती फोटोज काढू शकता. आणि हा माझा भाऊ फोटो सेशन चालू आहे. मे बी त्याला मदर्स नेचरचा छोटासा किडा सापडला असावा, जो तो एकदम जवळून क्रीचरचा फोटो काढतो. ही एक रूम आहे. आमचं लंच अँड डिनर कंपार्टमेंट. इथे गॉसिपिंग चाललेलं आहे. माझा भाऊ नितीन परब इज गिविंग समथिंग लेक्चर टू एवरीवन. यहाँ पर अच्छा वाला उपाड़ा लगाया हुआ है, दो दो एक चढ़ के ऐसा बैठ के झूलने का है. झूलेंगो ये. आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो. आणि हे दोघं आमचे पार्टनर आहेत. ते जेवायला पण येतात, खायला पण येतात. मी ना आता जवळ जाणार, वर जाऊन आलो, शूट करून आलो. बोलते असं हे निसर्गरम्य वातावरणामध्ये जे लोक आले आहेत ते लोक मजा करतातच आहे, पण जे लोकांनी प्लॅनिंग केलं असेल पुढे यायचं, डेफिनेटली यू कम अँड एन्जॉय ओव्हर हिअर.